मान्यवर दत्तात्रय भगत यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. तसेच विशाल म्हात्रे यतीन भोईर यांना सुद्धा विनंती करतोय की विशाल म्हात्रे आणि किरण यांचा सुद्धा यथोचित सन्मान करायचा. विशाल म्हात्रे, यतीन भोईर लवकर, वेळ वाया घालवू नका. यतीन भोईर यांना विनंती करतो की आपण विशाल म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शाल आणि प्रेमाचा प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन. तसेच त्यांचे परम मित्र किरण यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा मी यतीन भोईर वैभव भोईर यांना विनंती करतो की आपण यथोचित सन्मान करायचा आहे किरण यांचा. यांचे मला वाटतं साडू आहेत. तो मैच शुरू होने का इशारा देते हुए स्टैंडिंग अंपायर महेंद्र पाटिल और स्क्वायर लेग अंपायर मयूर भोईर, ये जुगांव के दो नामचीन खिलाड़ी. मौजूदा मैच श्री कृष्ण दिवा वर्सेस इच्छापूर्ति वासी गांव. गेंदबाज गंगा पहली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंद को पंच कर दिया पॉइंट और गली की दिशा में. केवल एक रनों के लिए स्ट्राइक बल्लेबाज तुषार ने व्यक्तिगत अपना खाता खोल दिया और टीम का भी खाता खोल दिया. टॉस हारने के बाद इच्छापूर्ति वासी गांव देवी जुगांव के इस मैदान पर दूधिया रोशनी के माहौल में पहली मर्तबा बल्लेबाजी करने उतरी है. तो पहली गेंद पर सिंगल रन दिया, अपना खाता खोल दिया है. इस मैच में दो बदलाव किए है. अजय भोईर जो कि ओपनर बल्लेबाज थे, लेकिन उन्होंने अब पीछे आने का फैसला किया. पारी की शुरुआत तुषार के साथ रमेश है. पहली गेंद बहुत ही बढ़िया. परिवर्तन के तौर पर धीमी फेंकी हुई गेंद गंगा इंगोले, एक बहुत ही उम्दा गेंदबाज है, अपनी ऊंचाई का बढ़िया फायदा उठा रहे हैं. पावर प्ले की पाबंदियां है. दो खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर है. वाइडिश मिड विकेट और डीप लॉन्ग ऑन, ये दो खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर. 4 खिलाड़ी ऑफ साइड में. पॉइंट है, सुपर कवर है, डीप शॉट एक्स्ट्रा कवर है और डीप सिली मिड ऑफ है. फाइनल की दिशा में मारने का प्रयास डेलीब्रेट शायद हो सकता है. वाइड बॉल का इशारा. जी हाँ, वाइड डेलीब्रेट. जी हाँ, डेलीब्रेट शायद शरीर को गेंद लगी है, तो अंपायर ने आखिरकार अपना इरादा बदल दिया. तो डेलीब्रेट का इशारा. टीम का स्कोर अब तक 3 गेंदों की समाप्ति के बाद केवल 1 रन. इच्छापूर्ति वासीगांव को सोचना चाहिए. यहाँ पर जो कि पिच बल्लेबाजों को मददगार साबित हो रही है. ऐसे स्थिति में एक बड़ा स्कोर करने की कोशिश. उम्दा गेंद, बहुत उम्दा गेंद. पहले विकेट का पतन. पहली सफलता सलामी बल्लेबाज तुषार पाटिल के रूप में दीजिए. धन्यवाद डीजे. सन्माननीय प्रदीप पाटील गावदेवी कंस्ट्रक्शन चे प्रोप्रायटर यांनी इथे उपस्थिती दाखवले. या स्पर्धेचे सर्व वैभव भोईर यांना विनंती करतो की आपण प्रदीप पाटील गावदेवी कंस्ट्रक्शनचे मालक यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद प्रदीप पाटील, आपण इथे उपस्थिती दाखवली. तो पहले विकेट का पतन 1 रनों के निजी स्कोर पर अगर देखा जाए, लगभग 4 गेंदों की समाप्ति के बाद तुषार पाटिल काफी निराश होंगे. आज टॉस जीता श्री कृष्ण दिवा टीम के कप्तान अनिकेत पाटिल ने और पहली मर्तबा फील्डिंग करने का फैसला किया. दूधिया रोशनी है. उन्होंने देखा पहला मैच जो था बोलकोड़ा 11 त्रिमूर्ति सानपाड़ा के बीच जो खेला गया था, उस मैच में रनों की काफी बरसात हुई थी और इसके बावजूद अनिकेत पाटिल ने टॉस जीता और दूधिया रोशनी में जो कि गेंद पूरी तरह से बल्लेबाजों को मददगार साबित हो रही है, उस पिच पर पहली मर्तबा फील्डिंग करने का फैसला किया. और अपने गेंदबाजों की मदद से अभी तक गेंदबाज गंगा इंगोले की तारीफ करनी चाहिए. पावर प्ले में गेंदबाजी पर आए हैं और पूरी तरह से दबाव डाल दिया इच्छापूर्ति वासीगांव पर. पहले ही ओवर में चौथी गेंद अभी तक फेंकी जा चुकी है और 1 विकेट प्राप्त किया और इच्छापूर्ति वासीगांव को पहला झटका दे दिया और पहली सफलता श्री कृष्ण दिवा टीम को. अब यहाँ पर नए बल्लेबाज आ चुके हैं. कप्तान अजय भोईर. विराट कोहली तीसरे नंबर पर खेलते हैं. रिकी पॉन्टिंग भी तीसरे नंबर पर खेलते हैं और इच्छापूर्ति वासीगांव के अजय भोईर. तो तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने है अजय भोईर. दबाव उनके ऊपर रहेगा. गेंदबाज गंगा दाहिने हाथ से ओवर द विकेट. हल्का सा उछाल मिला था, गेंद को दिशा दी, अंदरूनी हिस्सा लगा बल्ले का 1 रनों के लिए. तो इस 1 रन के साथ इच्छापूर्ति वासियों का स्कोर 2 रन एकमात्र विकेट के नुकसान पर 5 गेंदों की समाप्ति के बाद
तो पहला पावर प्ले प्रगति पथ पर संतोष मात्रे, लेकिन रनों पे पूरी तरह से अंकुश लगाया है। इसका एक कारण है अतिरिक्त उछाल मिल रहा है, गेंदबाज गंगा को दबाव डाल दिया, वाइडिश मिड ऑन की दिशा में कलाई का इस्तेमाल किया था, वाइडिश स्क्वेयर की दिशा में गेंद जाती हुई केवल 1 रनों के लिए। तो स्ट्राइक अपने पास रखेंगे अजय भोईर। ओवर की समाप्ति हो चुकी है, तो 1 ओवर की समाप्ति के बाद इच्छापूर्ति वासीगांव का स्कोर 3 रन एकमात्र विकेट के नुकसान पर, और यहाँ पर चाहिए एक साझेदारी डीजे। धन्यवाद डीजे। तो श्री कृष्ण दिवा टीम की तरफ से दूसरा पावर प्ले की ओवर गेंदबाज सिद्धेश आएंगे अपनी तरफ से पहली ओवर, और टीम की तरफ से दूसरी ओवर। पावर प्ले की पाबंदी अभी भी बरकरार। अनिकेत पाटिल की यही रणनीति होगी, इच्छापूर्ति वासीगांव को किस तरह से रोका जाए। इच्छापूर्ति वासीगांव को चाहिए एक अच्छी साझेदारी। कप्तान अजय भोईर को यहाँ पर अपने आप को साबित करने का मौका। गेंदबाज सिद्धेश दाहिने हाथ से ओवर दे विकेट, बढ़िया गेंद को थोड़ा सा नीचा रखवाता अजय भोईर, पूरी तरह से चकमाक है और सीधी गेंद विकेट कीपर के दास्तानों में। रन चुराने का कोई मौका नहीं। अब दोनों बल्लेबाज आपस में बातचीत कर, और ये जरूरी होता है जब गेंद डॉट निकलती है। दूसरी तरफ नॉन स्ट्राइक के बल्लेबाज रमेश को अब तक स्ट्राइक नहीं मिली है। 1.1 गेंद का यानी 7 गेंदों का खेल हो चुका है। 30 गेंदों का मुकाबला, 7 गेंदों में अब तक स्ट्राइक नहीं मिली है। तो ये एक चिंता का विषय है इच्छापूर्ति वासीगांव के लिए। कदमों का इस्तेमाल, डीप एक्स्ट्रा और पॉइंट की दिशा में 1 ही रन मिलेगा। उछाल कर मारने का प्रयास किया था, लेकिन गेंद बॉटम हैंड से लगी थी, सीधे बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद 1 रनों के लिए। तो इस 1 रन के साथ इच्छापूर्ति वासीगांव का स्कोर 4 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। अब स्ट्राइक पर है नए बल्लेबाज रमेश, जो कि सलामी बल्लेबाज के रूप में मैदान पर आए थे, लेकिन उनको ज्यादा स्ट्राइक नहीं मिले। अब तक अपने इनिंग का ये पहला गेंद खेलने के लिए तैयार। गेंदबाज सिद्धेश की तारीफ करनी चाहिए, 2 गेंदें फेंकी है, केवल 1 रन दिया है। नपी तुली गेंदबाजी करवा रहा है, जो कि विकेट बल्लेबाजों को मददगार साबित होता है, लेकिन उस विकेट पर दबाव डालने में अब तक कामयाब होते हुए। 5 खिलाड़ी ऑफ साइड में है सर्कल के अंदर, 2 खिलाड़ी ऑन साइड में। शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉट डीप मिड विकेट भी है। गेंदबाज सिद्धेश दाहिने हाथ से ओवर द विकेट, फिर से पंच कर दिया पॉइंट की दिशा में, 1 रन छुड़ा लिया है। दूसरे की यहाँ पर मांग होगी और दूसरा रन भी आसान है। यही रणनीति होनी चाहिए इच्छापूर्ति वासीगांव की। पहला रन जो है वो तेजी से बटोरना होगा, और जैसे ही मौका मिलेगा दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया जाएगा। इस 2 रन के साथ इच्छापूर्ति वासीगांव 6 रन 1 विकेट के नुकसान पर। तो पहला विकेट 1 पर गिरा, तो दूसरे विकेट के लिए अब तक 5 रनों की साझेदारी बनती हुई श्री कृष्ण दिवा टीम के गेंदबाज सिद्धेश की मुश्किलें बढ़ती हुई। दाहिने हाथ से ओवर द विकेट, फिर से शॉर्ट पिच गेंद, 1 ही रन मिलेगा। दोन्ही फलंदाजांना विनंती आहे, आपल्या मागे जे बॅनर्स लागलेले आहेत त्या बॅनर्सला जर चेंडू लागतोय तर फक्त 1 धाव दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे। दोन्ही संघाच्या फलंदाजाला विनंती, जे बॅनर्स आपण पाहतोय पाठीमागच्या साईडला, त्या बॅनर्सला जर चेंडू आदळतोय तो फक्त 1 धाव डिक्लेअरच्या रूपात दिली जाईल। तो इस 1 रन के साथ इच्छापूर्ति वासीगांव 7 रन। दाहिने से फिर से ओवर द विकेट, आगे जाकर मारने का प्रयास, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से सिली मिड ऑफ के खिलाड़ी उसके पीछे जाते हैं और गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्रीज के बाहर, 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। नाखवा वॉरियर्स आपल्यास विनंती, आपण कृपया करून प्रवीण भोईर जेपीएल चे नाखवा वॉरियर्स के मालक, दाहिने हाथ से फिर से ओवर द विकेट, फिर से शॉर्ट पिच गेंद थी, इस बार ढीले हाथों से गेंद को ढकेल दिया, स्वीपर कवर कर, ये बढ़िया, ये सेंसिबल क्रिकेट। बल्लेबाज रमेश का बाउंड्रीज मिली, सिंगल से स्ट्राइक को रोटेट किया, स्ट्राइक अपने पास रखेंगे। ओवर की समाप्ति हो चुकी है, तो इस ओवर से अब तक 9 रन आ चुके हैं। तो 2 ओवर की समाप्ति के बाद इच्छापूर्ति वासीगांव का स्कोर 12 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। तो 11 रनों की साझेदारी इच्छापूर्ति वासीगांव को, यहाँ से 18 गेंदें बची है, 9 विकेट हाथ में है। बल्लेबाज रमेश को ज्यादा स्ट्राइक लेने का प्रयास करना होगा। कोशिश यही होगी कप्तान अजय भोईर की कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक जो है वो रमेश के पास किस तरह रहती है, ये देखना जरूरी होगा। श्री कृष्ण दिवा टीम के कप्तान अनिकेत पाटिल अब क्या गेंदबाजी में बदलाव करते हैं या फिर किसी नए गेंदबाज को गेंदबाजी पर लाते हैं, ये भी देखने लायक रहेगा।
टॉस जीतने के बाद पहली मर्तबा फील्डिंग करने का फैसला लिया है और कहीं ना कहीं अब तक दोनों गेंदबाजों ने गेंदबाज गंगा जबरदस्त गेंदबाजी की, 3 रन दिए, 1 विकेट प्राप्त किया सलामी बल्लेबाज तुषार पाटिल का। दूसरी ओवर की गेंदबाजी सीधे से जबरदस्त गेंदबाजी की, लेकिन थोड़े से महंगे साबित हुए। जब पावर प्ले में आप गेंदबाजी करवाने आते हो तो कोशिश यही होती है कि विकेट टू विकेट गेंदबाजी करवाने का प्रयास करें। 9 रन दिए, विकेट नहीं मिला, लेकिन बहुत ही कसी हुई गेंदबाजी की। एक बाउंड्रीज को अगर छोड़ा जाए तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। आप गेंदबाजी में एक और बदलाव, किशोर मढ़वी अब गेंदबाजी की बागडोर संभालेंगे। टीम की तरफ से तीसरी ओवर, व्यक्तिगत के तौर पर पहली ओवर 4 खिलाड़ी 30 गज के दायरे के अंदर, सर्कल के अंदर रिवर्स स्वीप मारने का प्रयास, बल्लेबाज रमेश का बहुत ही उम्दा शॉट, सीधे 6 रनों के लिए, बेहतरीन टाइमिंग। डीजे धन्यवाद डीजे। तो इस 6 रनों के साथ इच्छा पूर्ति वासीगांव का स्कोर 18 रन। रिवर्स स्वीप ग्लेन मैक्सवेल और केविन पीटरसन की याद को ताजा कर दिया। जोरदार अपील, लेकिन अंपायर ना मानना था कि गेंद लेक्सम को छू कर निकल रही थी। स्टैंडिंग अंपायर महेंद्र पाटिल ने अपील को खारिज कर दिया। 6 रन मिलते हुए बल्लेबाज रमेश की तारीफ करनी चाहिए। एक और ओपनर बल्लेबाज है, लेकिन दबाव इस समय पूरी तरह से गेंदबाज के ऊपर डालता हुआ। लोअर फुल टॉस गेंद थी, बिरॉन के ऊपर से मारने का प्रयास, 22 के रूप में 1 रन मिलता हुआ। इस 1 रन के साथ इच्छापूर्ति वासीगांव 19 रन एकमात्र विकेट के नुकसान पर थे। दूसरे विकेट के लिए कप्तान अजय भोईर के साथ 18 रनों की साझेदारी बनाते हुए सलामी बल्लेबाज रमेश, दाहिने हाथ से राउंड विकेट, इस बार ऊपरी भाग लगा है विकेट कीपर, और ये आसान सा कैच ड्रॉप कर दिया है। बहुत ही महंगा पड़ सकता है। 1 रन मिलेगा बल्लेबाज रमेश को और 1 रन मिलेगा इच्छापूर्ति वासीगांव को। इच्छापूर्ति वासीगांव का स्कोर 20 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। वैसे भी साझेदारी बन रही है संतोष मात्रे, ये सोचना चाहिए श्री कृष्ण दिवा टीम के विकेट कीपर को कि आप इतने आसान सा क्या छोड़ोगे, और बल्लेबाज का तो मनोबल है वो निश्चित तौर पे बढ़ जाएगा। 19 रनों के साझेदारी, कप्तान अजय भोईर की यही रणनीति है कि ज्यादा से ज्यादा जो गेंदे हैं वो रमेश को खेलने को मौका मिला, और रमेश जो है वो बड़े हिट लगाने में जाने जाते हैं, बहुत ही उम्दा बल्लेबाज है। और सबसे बड़ी बात, दबाव में अपने आप को ढालने की उनमें क्षमता है। राउंड विकेट गेंदबाजी करवा रहे हैं इस बार डीप वाइडिश लॉन्ग आउट की दिशा में 1 रनों के लिए। दूसरा लेने का प्रयास, नजदीकी मामला हो सकता था, बाल बाल बचे कप्तान अजय भोईर। इसका ये कारण है कि आप फील्डरों पर दबाव बढ़ाओ। पहला रन तेजी से लिया, जैसे ही देखा गेंद पीछे की तरफ चली गई डीप लॉन्ग ऑन की दिशा, अराउंड द कारपेट शॉट, और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया। टीम का स्कोर 22 रन 1 विकेट के नुकसान पर। पुल करने का प्रयास फाइनल क्षेत्र में, शायद 1 ही रन मिलेगा। जी हाँ, 1 ही रन मिलेगा। तो इस 1 रन के साथ इच्छापूर्ति वासीगांव का स्कोर, ओवर की समाप्ति हो चुकी है। तो 3 ओवर की समाप्ति के बाद टॉस हारने के बाद पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए इच्छापूर्ति वासीगांव 23 लॉस टू 1 विकेट, यानी 23 रन 1 विकेट के नुकसान पर। डीजे धन्यवाद डीजे। आप गेंदबाजी में एक और बदलाव, शायद गंगा आएंगे। जी हाँ, ये सही रणनीति कप्तान अनिकेत पाटिल की। देखिए, गंगा ने पावर प्ले में गेंदबाजी की थी, 3 रन दिए थे, और मुझे लग रहा किशोर मढ़वी को वो गेंदबाजी नहीं देंगे, क्योंकि किशोर मढ़वी विकेट टेकर गेंदबाज तो नहीं है। और यहाँ पर देखिए किशोर मढ़वी काफी महंगे साबित हुए, 11 रन खर्च किए, 1 6 मिला था, हालांकि सिंगल को रोकने का प्रयास किया था गंगा इंगोले। अपनी तरफ से दूसरी ओवर, टीम की तरफ से चौथी ओवर, गेंद को केवल ढकेल सा दिया था बैकवर्ड पॉइंट की दिशा में बल्लेबाज अजय भोईर ने। देखिए, बहुत ही सेंसिबल क्रिकेट खेल रहे हैं अजय भोईर, क्षमता है रमेश में, तो उनको स्ट्राइक दिया जा रहा है। तो इस 1 रन के साथ इच्छापूर्ति वासीगांव 24 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। अभी भी अगर देखा जाए एक साझेदारी बनती हुई 23 रनों की साझेदारी बन चुकी है, और कोशिश दोनों बल्लेबाजों की यही कि कम से कम 40 के आसपास का स्कोर कड़ा किया जाए। इस बार शॉर्ट पिच गेंद, अंपायर महीर भोईर क्या कहना चाहेंगे? जी हाँ, गेंद शायद विकेट के बिल्कुल ऊपर से चली गई, तो एक यहाँ पर वार्निंग देते हुए गेंदबाज गंगा इंगोले को। गंगा इंगोले ने अब तक 2 गेंदे फेंकी है, पिछली ओवर में 3 रन दिए थे, 1 सफलता मिली थी। इस मर्तबा जबरदस्त गेंदबाजी करवाते हुए दाहिने हाथ से ओवर विकेट, ऊपरी भाग लगा है, शायद 1 ही रन मिलेगा। जी हाँ, 1 ही रन मिलेगा। तो इस 1 रन के साथ इच्छापूर्ति वासीगांव 25 रन 1 विकेट के नुकसान पर। एक जीवनदान मिला है रमेश को, उस जीवनदान का कितना नुकसान होता है श्री कृष्ण दिवा टीम को, ये आने वाला समय बताएगा।
जब भी क्रिकेट में आप किसी खिलाड़ियों को जीवनदान देते हो, देखिए इंदौर में सहवाग को 3 जीवनदान मिले थे, 200 रन बनाए थे। रोहित शर्मा को जीवनदान मिला था, 264 रनों की पारी खेली थी कोलकाता में श्रीलंका के खिलाफ। तो ये जीवनदान महंगा साबित हो सकता है। इस बार एक और जीवनदान, दूसरा लेने का प्रयास, लेकिन एक से संतुष्ट। तो इस एक रन के साथ 26 रन। तो दूसरा जीवनदान बल्लेबाज रमेश को, लेकिन बल्लेबाज रमेश को सोचना चाहिए, बड़ा शॉट मारने की कोशिश करनी चाहिए या फिर ग्राउंड शॉट भी खेलने का प्रयास करना चाहिए। कम से कम 35 या 40 रन चाहिए। फिर इच्छापूर्ति वासीगांव के पास शातिर गेंदबाज है जो इस विकेट पर बढ़िया गेंदबाजी करवा सकते हैं, ताकि बल्लेबाजों को अपना काम करना चाहिए। एक बड़ा स्कोर खड़ा नहीं कर सकते, कम से कम सम्मानजनक स्कोर बढ़ाने की कोशिश करें। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद। ओवर तो हो चुका है, विकेटों से गेंद लगी है, एक रन आसानी के साथ। दूसरे की डिमांड यहाँ पर जी नहीं, एक से ही संतुष्ट। तो इस एक रन के साथ इच्छापूर्ति वासीगांव 27 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। तो पहला विकेट तुषार पाटिल के रूप में 1 रनों पर गिरा। उसके बाद 26 रनों की साझेदारी सलामी बल्लेबाज रमेश और मध्यक्रम के बल्लेबाज बतौर कप्तान अजय भोर के रूप में। तो इस ओवर का ये आखिरी गेंद। फील्डिंग में बदलाव, नजदीकी सिली में डाउन, यानी 10 गज के दायरे के अंदर बिल्कुल एक नजदीकी सिली में डाउन, सिंगल को रोकने का प्रयास। दाहिने हाथ से ओवर द विकेट, आगे आकर मारने का प्रयास, डीप वाइड से लॉन्ग ऑन की दिशा में गेंद, अराउंड द कारपेट शॉट। 1 रन पूरा किया है, दूसरा रन भी आसानी के साथ पूरा करेंगे। इसी के साथ इस 2 रन के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। 29 रन एकमात्र विकेट के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति के बाद। डीजे धन्यवाद डीजे। तो 4 ओवर की समाप्ति के बाद इच्छापूर्ति वासीगांव का स्कोर हुआ है 29 रन, 29 लॉस टू 1 विकेट। 9 विकेट हाथ में है संतोष, लेकिन अब तक कोई बड़ा बल्लेबाज शॉट नहीं मार पा रहा है। क्या परेशानी हो सकती है अजय भोर के लिए? अजय भोर बड़े शॉट मारने में माहिर माने जाते हैं। आज एक मैच इस मैच में बदलाव किया। अजय भोर जो कि ओपनर बल्लेबाज है, लेकिन उन्होंने मध्यक्रम में आने का फैसला किया, जबकि ओपनिंग बल्लेबाजी उन्होंने रमेश के साथ तुषार पाटिल को मैदान में भेजा। तुषार पाटिल जो कि रेगुलर ओपनर है, इस मैच में एक बदलाव किया। लेकिन ये जो बदलाव है, क्या रणनीति उनके मन में चल रही, इस बात का अनुमान तो नहीं लगा सकते। फिलहाल इस बात अगर देखा जाए, गेंदबाजी में एक और बदलाव, अनिकेत। तो अनिकेत पाटिल श्री कृष्ण दिवा टीम की तरफ से आखिरी ओवर व्यक्तिगत के तौर पर पहली ओवर। देखिए, भारत के सौरभ गांगुली, ऑस्ट्रेलिया के स्टीव वॉ, दक्षिण अफ्रीका के अंशिक क्रूनिये एक चालाक कप्तान थे। विकेटों की दरकार थी तो खुद आते थे। बहुत उम्दा शॉट डीप लॉन्ग ऑफ की दिशा में, और ये आसान सा कैच, एक और आसान सा कैच छोड़ दिया है। दूसरा रन भी आसानी के साथ पूरा करने का प्रयास, नजदीकी मामला हो सकता था। और तीसरे का डिमांड, नजदीकी मामला है, लेकिन 2 रन लेने में कामयाब। जीवनदान मिला, जैसे ही जीवनदान मिला बल्लेबाज अजय ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए। तो इस 2 रन के साथ इच्छापूर्ति वासीगांव 31 रन, यानी 30 रनों की साझेदारी बनती हुई दूसरे विकेट के लिए। यह सोचना होगा श्री कृष्ण दिवा टीम को, अब तक अपने इनिंग में लगभग 3 कैचेस ड्रॉप कर चुके हैं। तो कहीं ना कहीं यह सोचना होगा, दक्षिण अफ्रीका की टीम अपने फील्डिंग की बदौलत मैच में अपनी पकड़ बना के रखते हैं, और श्री कृष्ण दिवा टीम उससे विपरीत इस बार फिर से हवा में गेंद खेल दिया है। खिलाड़ी है वहां पर, इस बार कोई गलती नहीं की। दूसरे विकेट का पतन अजय भोर के पारी का अंत। डीजे धन्यवाद डीजे। दोन्ही संघाच्या खेळाडूला विनंती, आपण समालोचक कक्षाच्या समोर जी लाईन पाहतोय, एखादा खेळाडू आउट होतोय, त्या लाईनीच्या बाहेर येण्याच्या आधी नवीन प्लेयरने आतमध्ये उतरायचं, अन्यथा त्या प्लेयरला सुद्धा आउट दिलं जाईल। इच्छापूर्ती वासीगाव श्रीकृष्ण दिवा संघ विनंती करतोय, जी लाईन आपण पाहतोय समोर कॉमेंट्री बॉक्सच्या, त्या लाईनीच्या आतमध्येच प्लेयर असायला पाहिजे। त्याच्यानंतर नवीन प्लेयर उतरेल, त्याच्या बाहेर आला तर त्याला आउट दिलं जाईल। तो डॉट बॉल, तो एक और डॉट बॉल। गेंदबाज अनिकेत पाटिल नपीते हुए गेंदबाजी करवाते हुए दाहिने हाथ से राउंड विकेट, कदमों का इस्तेमाल, डीप लॉन्ग ऑन की दिशा में गेंद, अराउंड द कारपेट शॉट। 1 रन पूरा किया। दूसरे की कोशिश, ओवर थ्रो हो चुका है, खराब फील्डिंग। देखिए, ओवर थ्रो भी करवा रहे हैं, वो भी सटीक ओवर थ्रो नहीं हो पा रहा है। अब तक श्री कृष्ण दिवा टीम की आज की इस मैच की फील्डिंग जो है वो बहुत ही खराब रही। तो 2 रन मिलेंगे। इस 2 रन के साथ इच्छापूर्ति वासीगांव
दो मात्र विकेट के नुकसान पर 33 लॉस टू 2 विकेट। अभी तक इस ओवर की 2 गेंदें बची, 4 गेंदों में 4 रन दे चुकी, एक सफलता मिली है कप्तान अजय भोर के रूप में। अब नए बल्लेबाज जा चुके हैं, भरत शिंदे बहुत ही आक्रामक बल्लेबाज है, लेकिन ये देखना होगा रमेश क्या रोल अपनाते हैं। डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में उम्दा शॉट, एक ही रन मिलेगा शायद, दूसरे का डिमांड और दूसरा रन बनाने की कोशिश भी आसानी के साथ दूसरा रन पूरा किया। आज श्री कृष्ण दीवार टीम की फील्डिंग काफी खराब रही है, 3 कैचेस ड्रॉप कर चुकी है, ओवर थ्रो भी नहीं परवा रहे, थ्रो भी सही नहीं डाल रहे, तो कहीं ना कहीं ये चिंता का विषय है श्री कृष्ण दीवार टीम के लिए। तो 2 रन मिलेंगे, 2 रन के साथ 35 रन इच्छापूर्ति वासिकाओं का स्कोर, 2 मात्र विकेट के नुकसान पर। तो इस ओवर का ये आखिरी गेंद दाइनेस से फिर से राउंड विकेट आगे आकर मारने का प्रयास, गेंद को केवल सम्मान दे दिया सिली मिड ऑफ की दिशा में, एक ही रन शायद मिलेगा बल्लेबाज रमेश को। तो इस एक रन के साथ 36 रन बनाने में कामयाब हो चुकी है। निर्धारित 5 ओवर के समाप्ति के बाद इच्छापूर्ति वासिकाओं का स्कोर 36 रन और 37 रनों का लक्ष्य रखा है। जैसे ही पारी की शुरुआत होती है वैसे मैं डीजे ऑपरेटर से गुजारिश करना चाहूंगा एक और बेहतरीन गाना। डीजे धन्यवाद। ओपनर बल्लेबाज रमेश, इच्छापूर्ती वासिगाव रमेश, आपणास विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं। रमेश इच्छापूर्ती वासिगाव संघाचा सलामीचा फलंदाज, 27 धावांची खेळी केली, ऑरेंज कॅप आपणास इथं उपलब्ध करून दिलेल्या हरीश भोईर यांच्या माध्यमातून। नवी मुंबईचं भगवा वादळ जल माफिया जिथं कुठं सामने असतात तिथं ऑरेंज कॅप आणि पाणी पुरवठा केला जातोय। संपूर्ण महाराष्ट्रात जरी पाण्याची किल्लत असेल समोर समोर रमेश। सन्माननीय USA ऐरोली संघाचे समर्थक राणा अंकल यांना विनंती करतोय, रमेश यतीन भोईर ऑरेंज कॅप द्यायचे। सन्माननीय राणा अंकल यांना विनंती करतोय की आपण ऑरेंज कॅप रमेश याला सन्मानित करायचंय। 27 धावांची अफरातून खेळी, 1 विकेट 1 धाव संख्येवर गमावला, त्याच्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी 30 धावांची जबरदस्त पार्टनरशिप, आउटस्टँडिंग बॅटिंग, मैग्निफिसेंट इनिंग फ्रॉम रमेश, 27 रन्स। धन्यवाद। तो निर्धारित 5 ओवर की समाप्ति के बाद इच्छापूर्ति वासिगांव ने टॉस हारने के बाद पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए रमेश के 27 रनों की मदद की बदौलत 36 रनों का स्कोर खड़ा किया है और 37 रनों का लक्ष्य रखा है श्री कृष्ण दीवार टीम के सामने। श्री कृष्ण दीवार टीम की अगर इस मैच की अगर बात की जाए 3 कैचेस ड्रॉप कर चुके, तो कहीं ना कहीं ये चिंता का विषय होगा। तो जैसे ही श्री कृष्ण दीवार टीम की पारी की शुरुआत होती है, मेरे साथ एक और कमेंटेटर मिस्टर पांडुरंग खिलाड़ी जुड़े हुए, अगली आवाज पांडुरंग खिलाड़ी की होगी। 3 ओवर की समाप्ति के बाद हम आपकी सेवा में फिर से हाजिर हो जाएंगे, तब तक के लिए इजाजत चाहते हैं। नमस्कार, शंपक है। धन्यवाद। तर यानंतर विनंती आहे, विराट 11 करावे नगर वर्सेस फ्रेंड्स 11 कोपर खेरणे। विराट 11 करावे आणि फ्रेंड्स 11 कोपर खेरणे टॉस साठी या विनंती करतोय। यानंतर आपली लढत इथे खेळवली जाईल, तत्पूर्वी घेऊन चालतोय एक चांगला सामन्याकडे। एक चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय, 2 संघादरम्यान चाललेला घमासान आपण पाहतोय। श्रीकृष्ण दिवा वर्सेस इच्छापूर्ती वाशिगाव, दोन्ही दिग्गज मातब्बर बलाढ्य संघादरम्यान चाललेली ही कश्मकश आपण पाहतोय। तर सन्माननीय विकास पाटील यांचं देखील आगमन झालंय। टोलवल्यात आणि 37 धावांचं टार्गेट ठेवलंय श्रीकृष्ण दिवा या संघासमोर।
संतोष सर, पहिला सामना जर तुम्ही बघितला असेल अक्षरशः धावांचा पाऊस पडला होता, षटकार चौकार लागले होते, परंतु दुसऱ्या सामन्यात तसं चित्र पाहायला मिळालं नव्हतं आणि त्याचं कारण आहे गंगा इंगोले सारखी चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर चांगली धारधार अस्त्राची गोलंदाजी केली आणि इच्छापूर्ती संघाला मात्र जखडून ठेवलं. तर श्रीकृष्ण दिवा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, गंगा आणि किशोर अशी मातब्बर सलामीची जोडी. तर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय भरत. एक नावाजलेला गोलंदाज आहे, नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला, सातत्याने मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात, तोच गोलंदाजीसाठी सज्ज होतोय भरत. परंतु समोर जर आपण पाहिलं किशोर एक मातब्बर फलंदाज आहे श्रीकृष्ण दिवा संघाचा आणि पहिली 2 पॉवर प्लेची षटक मात्र निर्णायक षटक असतील, कारण टार्गेट आहे फक्त आणि फक्त 37 धावांचं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट छोटं किंवा कुठलंही टार्गेट मोठं नसतं. तुमच्यामध्ये क्षमता असेल, तुमच्यामध्ये जिद्द असेल, तुमच्यामध्ये चिकाटी असेल तर त्या टार्गेटवर देखील तुम्ही मात करू शकता. तर सामन्याला सुरुवात होते. पुढे एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय या स्मृती चषकाच्या निमित्तानं. इथे मात्र पहिल्या चेंडूवर सुरेख देखना नजाकत भरा, परंतु शतरक्षक तैनात आहे. पहिला हादरा, पहिला धक्का संघाला बसतोय. फलंदाज भोपळा न फोडता बाद. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर पूर्णपणे पहिला हादरा पहिला धक्का संघाला बसतोय, कारण संतोष सर आपण जर बघितलं असेल ज्या प्रकारे फटका लगावला होता, कलात्मक फटका होता, मनगडाचा फक्त वापर केला होता. असं वाटलं होतं कदाचित हा चेंडू सीमा पार जाऊ शकतो, परंतु ताकद कुठेतरी कमी पडली, टायमिंग कुठेतरी खराब झालं आणि त्यामुळे पहिला हादरा संघाला बसतोय. चांगली गोलंदाजी भरतची आणि ज्या फलंदाजाला बाद करण्याची आशा होती तो फलंदाज मात्र ते बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात जयेंद्र हा डिटर आणि मातब्बर फलंदाज श्रीकृष्ण दिवस संघाचा. देवाद्र कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. सुरेख गोलंदाजी भरतच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं षटक असतं, दबाव तंत्र असतं गोलंदाजावर, परंतु कुठल्या प्रकारचं दबाव तंत्र भरतवर जाणवत नाहीये. पहिला चेंडू सुरेख टाकला, फलंदाजाला तंबूची दिशा दाखवली आणि त्यानंतर मात्र दुसरा चेंडू लगेच निर्धाव टाकलाय. सुरेख गोलंदाजी, गोलंदाज भरत. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, कदाचित बॅटची वरची कडा घेतली असावी, पंचांचा इशारा. इथे मात्र ते लेग बाईस. एका धावेनेशी धावफलक पुढे सरकलं जात आहे. बऱ्याच वेळानंतर धावांचा श्री गणेश होतोय, धावांचा अकाउंट इथे ओपन होत आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 1 वर. 37 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करत असताना अतिशय भेदक मारायची गोलंदाजी भरत आपल्या संघासाठी करून दाखवतोय. कारण अशा प्रकारची गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे, कारण मैदानाचा जर विचार केला चांगलं सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय. या मैदानावर कित्येक मोठमोठे सामने रंगतात आणि त्यामधलंच हे सुरेख असं आयोजन आपण पाहतोय. भालचंद्र स्मृती चषक जुगाव 2017चं पहिलं षटक आणि याच्या दिवसातील हा दुसरा सामना. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा होता, पंचांकडे अपील, पंचांनी देखील दाद उचलून धरली. दुसरा हादरा, दुसरा धक्का, फलंदाज जयेंद्र देखील इथे बाद होतोय. खराब शॉट सिलेक्शन. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर चांगले गोलंदाजी इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला हादरा संघाला बसला होता किशोर मडबी, दुसरा हादरा संघाला बसतोय जयेंद्र. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय किशोर पाटील. पहिलंच म्हटलं होतं क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, कारण सुयोग स्मृती चषकाचं आयोजन होतं. संतोष सर तुम्ही जर पाहिलं असेल शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला आणि गंगाच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहिले होते. तर अशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. धावसंख्या स्थिर आहे 1 या आकड्यावर. तर गोलंदाज पुढे एकदा सज्ज होते भरत. तर रनअप मध्ये कुठेतरी व्यत्यय सातत्यानं होतंय. शतरक्षण सुरेख लागलंय का तिकडे देखील लक्ष इथे गोलंदाज भरतला द्यावा लागतंय. नवीन फलंदाज किशोर पाटील मैदानामध्ये.
इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये. एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 वर. तर विनंती करतोय विराट 11 करावे वर्सेस फ्रेंड्स 11 कोपर खेरणे. दुसरा कॉल असेल टॉस साठी. या आयोजक संयोजक आम्हाला कळवतात, विनंती करतात टॉस साठी त्वरित या. गोलंदाज भरत पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. अशा प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा होती, तिने अपेक्षा मात्र भरत पूर्ण करतोय. इच्छापूर्ती संघासाठी सुरेख गोलंदाजी केली. पहिलं षटक पूर्ण झालं आणि पहिल्या षटकात मात्र 2 महत्वाची गडी बाद केले आणि धाव संख्या फक्त आणि फक्त 2 या आकड्यावर स्थिरावलेले आपण पाहतोय. डीजे प्लीज. पूर्णपणे षटक क्रमांक पहिलं इथे पूर्ण झालं आणि पहिल्या षटका अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या. फक्त आणि फक्त 2 धावा टार्गेट आहे. 37 धावांचं ते चेस करत असताना कुठेतरी दमछाक होते श्रीकृष्ण दिवस संघाची. त्याचं कारण आहे अति भेदक मारायची गोलंदाजी. गोलंदाज भरतच्या माध्यमातून एक नावाजलेला गोलंदाज आहे. DY पाटील स्टेडियम मध्ये देखील कोचिंगचं काम भरतच्या माध्यमातून केलं जातं. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज रमेश उर्फ छोटू वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं समोर तुम्ही पाहू शकाल. गंगा नॉन स्ट्राइक एंडकडे तितकाच घातक किशोर पाटील. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे इथे दात मागितले जाते. पंच देखील दात उचलतात. डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच कळवतात हा चेंडू मात्र अवंतर असेल. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. फलंदाजी करत होता इच्छापूर्ती वाशीगाव संघ. 27 धावांची स्फोटक खेळी रमेशने साकारली. फलंदाजी सुरेख केली. गोलंदाजीसाठी देखील चांगली गोलंदाजी इथे करतोय. चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून लगावलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मोहबदला. 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. ज्या वेळेस तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळता तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण देखील चांगलं असणं खूप गरजेचं आहे. कारण जी चूक श्रीकृष्ण दिवस संघाने केली, कॅचेस ड्रॉप केला, त्यानंतर अवंतर धावा खर्च केला, तर तशा प्रकारच्या धावा तुम्ही देखील खर्च कराल तर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगणार आणि या धावा कोणत्या तरी संघाला महाग पडणार हे चित्र मात्र नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. 23 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. गोलंदाज रमेश. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, गती परिवर्तन. पंचांकडे इथे अपील. पंचांचा बोट मात्र आभाळात आणि ज्या फलंदाजाकडून आशा होत्या त्या आशांचं रूपांतर मात्र निराशांमध्ये बाद होत आहे. कारण बाद झालाय फलंदाज गंगा इंगोले. मोठा हादरा, मोठा धक्का, मोठा मासा गळाला. फलंदाज गंगा बाद. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय प्रणय. नितीन नवीन फलंदाज नितीन. तर बाद होतोय गंगा. ज्या फलंदाजाकडून आशा होत्या त्या आशांचं रूपांतर मात्र निराशांमध्ये झालंय. कारण ज्यावेळेस श्रीकृष्ण दिवस संघ खेळत असतो त्यावेळेस गंगा सातत्यानं चांगलं प्रदर्शन संघासाठी करत असतो. इथे मात्र कुठेतरी चांगला फटका मारायचा प्रयत्न केला परंतु सुरेख गोलंदाजी, गती परिवर्तन केलं आणि गोलंदाजाला मात्र इथं यश प्राप्त मिळालं. गंगासारखा मोठा हादरा संघाला बसला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय नितीन. बघायचे काय करमत करतोय आपल्या संघासाठी. समीकरण देखील बदलतंय. चेंडू असतील 22 आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये हा सामना चाललाय. कारण लो स्कोरिंग मॅचेस ज्या वेळेस होतात त्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात. इथे मात्र मोठा फटका लगावला जातोय. चेंडू हवेत. इथे मात्र सुरेख झेल. तू चल मैं आया अशा प्रकारचं सातत्यानं प्रदर्शन. ते प्रदर्शन मात्र सातत्यानं खराब आणि त्याचा मोहबदला मिळतोय इच्छापूर्ती वाशीगाव संघाला. समीकरण बदलतंय. चेंडू असतील 21 आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावा. डीजे प्लीज.
अरे वा डीजे. तर संतोष सर, ज्या वेळेस अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, मनोज पाटील नेहमी सांगत असतात सर्वांना वीरेंद्र सेहवाग बनण्याची गरज नसते, तर राहुल द्रविड सारखी खेळी देखील एका दुसऱ्या फलंदाजाने साकारणं खूप गरजेचं असतं. कारण प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज करतात आणि त्या प्रयत्नांना मात्र अपयश येत आहे आणि त्याचा मोबदला मिळतोय. इच्छापुरती वाशीगाव संघाला सुरेख गोलंदाजी गोलंदाज भरतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर रमेश देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतोय, फलंदाजाला मात्र तंबूची दिशा दाखवतोय. इथे मात्र हॅट्रिकची संधी आहे. तर संधी इथे मात्र क्रिकेटची चालून आले हॅट्रिकची. बघायचं हॅट्रिक पूर्ण करतोय का. इथे मात्र सुरेख चेंडू, त्यावर चांगला फटका, मनगटाचा वापर केला लेग साईडच्या दिशेने. तत्पूर्वी एक धाव इथे पूर्ण होते. या एका धावेनिशी धावफलक पुढे सरकलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 वर. समीकरण बदलतंय 20 चेंडू आणि 31 धावा. फ्रेंड्स 11 कोपरखेरणा संघाचा कर्णधार मिलिंद वेटा आणि विराट 11 करावे संघाचा कर्णधार देखील इथे उपस्थित आहे. तर टॉस होईल. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. तर सामना इथे रंगतोय. गोलंदाज रमेश उर्फ छोटू. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका ऑनसाइडच्या दिशेने. शतरक्षक तैनात आहे, चेंडू अडवतोय, सुरेख शतरक्षण. तत्पूर्वी एक धाव पूर्ण आणि दुसरा धावेचा प्रयत्न देखील इथे सफल होतोय. चांगलं क्रिकेट, सुरेख क्रिकेट. कारण संतोष सर हेच क्रिकेट खेळण्याची गरज असते. सन्मान्य अतिथी प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होते, टॉस होतोय. बघायचंय कोणता संघ इथे टॉस जिंकतोय. तर नाणेफेक जिंकतोय तर करावे संघ. विराट 11 करावे संघ इथे मात्र टॉस विन होतोय. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवा आणि यानंतर लगेचच मैदानामध्ये उतरा. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वर. तर गोलंदाज पण इथे सज्ज होतोय. सांडपाड्याचा एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगला खेळाडू प्रमोद पाटील. सांडपाडा एक्सप्रेस आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर या. आपल्याला विनंती करतो व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. पंचाचा इशारा. इथे मात्र हा खराब चेंडू टाकलाय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय सुरेख गोलंदाजी छोटूच्या माध्यमातून देखील आपण पाहिली, परंतु अवांतर धावा रोखणं खूप गरजेचं आहे. एक चेंडू आहे षटकातला शिल्लक. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र अजयच्या माध्यमातून झेल सुटतोय आणि बघता बघता चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. ब्रँडेड हिट षटकार. या षटकाराने मात्र श्रीकृष्ण दिवस संघाला नव संजीवनी मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर. बघता बघता षटक क्रमांक दुसरा देखील पुढे. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 15. पहिल्या षटकात खर्च केल्या भरतने 2 धावा. हे षटक थोडस महागडं, तब्बल 13 धावा खर्च केल्या आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर भालचंद्र स्मृती चषक झुगाव 2017चं हे भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. आयोजनाचा आजचा पहिला दिवस, पहिली रजनी इथे रंगली जाते आणि पहिल्या दिवसातीला दुसरा सामना इथे रंगतो. पहिला सामना जर तुम्ही बघितला असेल तर बोनकोडे संघाने मात्र थाटामध्ये विजय साजरा केला आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना इथे रंगतो. टार्गेट चेस करायचं तब्बल 37 धावांचं आणि ते चेस करत असताना 2-3 गडी बाद झाल्यानंतर मात्र सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असतील 18 आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकात अतिशय भेदक पायऱ्याची गोलंदाजी केली तोच भरत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी परत येतोय. बघायचं कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. समोर तुम्ही पाहू शकाल फलंदाज किशोर पाटील, तर नॉनस्ट्राइककडे हेमंत. इथे मात्र सुरेख चेंडू, ब्लॉक खल पद्धतीचा, त्याला मात्र मनगटाच्या सहाय्याने दिशा दिली. लेग साईडच्या दिशेने चेंडू पकडला गेला, फेकला गेला. तत्पूर्वी मात्र एक धाव जरूर पूर्ण होते. कारण क्रिकेटचा खेळ ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस हुशारी, डोक्याचा वापर देखील करणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस मोठे फटके येत नसतात त्यावेळेस एकेरी दुहेरी धावा देखील काढणं गरजेचं असतं. कारण कुठली धाव क्रिकेटमध्ये कुठल्या क्षणी उपयोगी पडेल हे सांगणं देखील तितकंच कठीण. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 16 वर. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, त्याला मात्र दिशा दिली. हलक्या हाताने चांगलं शतरक्षण होतंय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, चांगला बॅकअप आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेसाठी संघर्ष इथे करावा लागतोय दोन्ही संघांना आणि
आणि अशाच प्रकारचं संघर्षात्मक क्रिकेट प्रेक्षकांना देखील पाहायला आवडतं. पहिला सामना तुम्ही पाहिलात, षटकार चौकारांची आतिषबाजी पहिल्या सामन्यात झाली. या षटकात कुठेतरी ते षटकार चौकार रोखले गेले. चांगला फटका मनगडाचा वापर इथे केली, दिशा दिली चेंडूला, फक्त चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रात. चेंडू पकडला जातोय, फेकला जातोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. एकेरी दुहेरी धावांचं चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट, हुशारीचं क्रिकेट इथे खेळलं जात आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावर. चेंडू असतील तुमच्याकडे 15 आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 15 चेंडू 18 धावा, 18 धावा 15 चेंडू. कोण जिंकणार हा सामना? श्रीकृष्ण दिवा की इच्छापूर्ती वाशीगाव, या दोन संघादरम्यान चाललेली जुगलबंदी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना, उद्घाटन समारंभ प्रसंग पार पडला. पहिला सामना जिंकला बोनकोडे 11 बोनकोडे, आणि दुसरी लढत कोण जिंकणार हे आपण पाहतोय. गोलंदाज भरत, इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, हलक्या हाताने दिशा दिली लेगसाईडच्या दिशेने. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय की काय? इथे मात्र दुसरी धाव, खराब कॉलिंग आणि त्याचा मोहबदला. फलंदाज मात्र इथे बाद होतोय. किशोर पाटील, एक मोठा हादरा संघाला बसतोय. कारण ज्या वेळेस तुम्ही एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट खेळता त्यावेळेस तुमच्यामध्ये असणारं कॉलिंग, तुमच्यामध्ये असणारं ताळमेळ अचूक पाहिजे. तो ताळमेळ कुठेतरी घसरला आणि त्यामुळे फलंदाज किशोर पाटील बाद होतोय. डीजे तर नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये जातोय. श्रीकृष्ण दिवा संघ ज्या फलंदाजाला तुरुपचा एक्का मानतो तो फलंदाज अनिकेत मात्र मैदानामध्ये जातोय. अतिशय कमी वयामध्ये श्रीकृष्ण दिवा संघादरम्यान स्थान या अनिकेतने निर्माण केलं. त्यानंतर एकाहून एक सरस सामने श्रीकृष्ण दिवा संघाला जिंकून दिले, मोठमोठी मैदानं गाजवली. तो फलंदाज मात्र मैदानामध्ये जातोय अनिकेत. बघायचं कशा प्रकारची खेळी करतोय आपल्या संघासाठी. टार्गेट देखील इथे बदलत चाललंय. चेंडू असतील 14, सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 14 चेंडूंमध्ये 17 धावा इथे काढायच्यात. गोलंदाज सज्ज होतोय भरत, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी परत येतोय. समोर जर तुम्ही पाहिलं तर अनिकेत आणि 9 सेकंडकडे तुम्ही पाहू शकाल फलंदाज हेमंत. तर 2 मातब्बर फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आपण पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं कठीण आहे की हा सामना कोण जिंकणार, कारण क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेटचं भाकीत आतापर्यंत कोणीही वर्तवलेलं नाहीये. पुढचा चेंडू भरतचा, समोर असेल अनिकेत. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढतोय, सुरेख फटका, नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायची होती परंतु फलंदाज थांबवतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येमध्ये देखील वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. 37 धावांचं टार्गेट होतं, ते चेस करत असताना सुरेख गोलंदाजी केली इच्छापूर्ती वाशीगाव संघाच्या गोलंदाजांनी, आणि फलंदाजांना कुठेतरी आतापर्यंत जखडून ठेवलंय. परंतु एक षटकार फलंदाजाने लगावला. तो षटकार मात्र संघाला नवसंजीवनी देणारा षटकार साबित झाला. पुढचा चेंडू या षटकातला. भरत गोलंदाजी करत असताना कुठेतरी व्यत्यय नक्कीच निर्माण होत आहे. तर चांगली गोलंदाजी करत असताना रनअप मध्ये कुठेतरी अडखळतोय आणि पंच कळवतात मृत चेंडू, डेड बॉल. पुढचा चेंडू, ते मात्र आखूड पद्धतीचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला जातोय. टप्पा पडल्यानंतर अति वेगवान चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. बघता बघता 18 चेंडू इथे पूर्ण होतात. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात, तब्बल 21 धावा. चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. डीजे
शकतो. तर गोलंदाज सज्ज होते. वैयक्तिक पहिल्या संघाचं 14 षटक घेऊन तो स्वप्नील समोर जर पाहिलं तितकाच घातक फलंदाज अनिकेत तर 9 सेकंडकडे हेमा. इथे मात्र चांगला फटका जरूर लगावला गेलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू इथे मात्र अडवतोय. कौतुक करावं लागेल भरतचं, कारण क्रिकेटमध्ये फिटनेस तुमची चांगली असणं खूप महत्वाचं असतं. ती फिटनेस माझी चांगली आहे हे दाखवून दिलं भरतने. चित्त्याची झेप लावली, त्यानंतर तितकाच सुरेख झेपावला आणि आपल्या संघासाठी धावा वाचवल्या. 2 धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 23 धावा. समीकरण बदलतंय. चेंडू असतील 11 आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. पोहोचतोय. तत्पूर्वी पंच आमच्यापर्यंत इशारा कळवतात की फलंदाज इथे मात्र बाद नसेल. 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. 2 धावा घ्यायच्या जर तुम्हाला असतील तर पहिली धाव इथे मात्र जोरात घेणं खूप गरजेचं असतं. 30 धाव जोरात घेतली, त्यानंतर हातातून झेल सुटला आणि त्यानंतर दुसरी धाव देखील लगेचच पूर्ण करण्यात आली. सुरेख क्रिकेट, चांगलं क्रिकेट, चांगला ताळमेळ. धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 26 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 8 आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 8 चेंडू 11 धावा, 11 धावा 8 चेंडू. कोण जिंकणार हा सामना? गोलंदाज पुन्हा सज्ज. स्वप्नील टू सिद्धेश. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. पंचांकडे अपील केली, पंचांनी अपील फेटाळली. वेगवान पद्धतीचा चेंडू गोलंदाजाने टाकला. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्पीड झाला आणि तितकंच चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. हा चेंडू देखील निर्धाव. जसा जसा निर्धाव चेंडू निघत जाईल त्यानंतर फलंदाजी करताना कुठेतरी दबाव तंत्र जाणवेल आणि जसा जसा निर्धाव चेंडू गोलंदाज टाकणार त्यानंतर इच्छापूर्ती वाशीगाव संघ देखील आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल. म्हणजे प्रत्येक चेंडूवर नवीन निर्णय घेऊन येतो. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि प्रत्येक चेंडूवर निर्णय घ्यावे लागतात, त्याचं देखील नाव आहे क्रिकेट. तर गोलंदाज सज्ज समोर आपण पाहतोय. घातक फलंदाज सिद्धेश. या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या मिडल मध्ये चेंडू येताना दिसत नाहीये. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण होतं. डायरेक्ट यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न फसतोय. बघता बघता षटक क्रमांक 4 देखील इथे पूर्ण होत आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या संपुष्टीनंतर धाव फलकावर धावा लागल्या तब्बल 27 धावा. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज.
6 चेंडू आणि 10 धावा. पहिला सामना जर तुम्ही बघितलं असेल अक्षरशः षटकार चौकारांती आतिषबाजी केली बोनकोडे संघाने. त्या धावा चेस करत असताना चांगले फटके दाखवले त्रिमूर्ती सांडपाडा संघाने. आणि इथे मात्र लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात हे आपण सातत्यानं ऐकतो आणि तेच चित्र आता या मैदानावर पाहायला मिळतं. शेवटचे चेंडू असतील 6 आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. तत्पूर्वी संधी देतोय डीजे मास्टरला. सुमधुर संगीत प्रेक्षकांसाठी डीजे प्लीज. तर या सूचनेकडे लक्ष द्या. सामना जर बरोबरी सुटला तर प्रथम विकेट पाहिल्या जातील आणि विकेट जर जास्त असतील तर मात्र टॉस वर निर्णय दिला जाईल याची नोंद घ्या. तर इच्छापूर्ती संघाचे गडी बाद झाले होते 2 आणि श्रीकृष्ण दिवा संघाचे तब्बल 6 गडी बाद झालेत. म्हणजे 6 चेंडूंमध्ये कंपल्सरी 10 धावा या काढाव्याच लागतील. शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं दबाव तंत्र खालचं षटक घेऊन येतोय गोलंदाज मुकेश. बघायचं काय करामत करतोय मुकेश. आपल्या संघासाठी समोर आहे तितकाच घातक धावकर फलंदाज मुकेश आणि नॉन स्टॅकेनकडे त्याची साथ देतोय हेमंत. डेंजर मॅन फ्रॉम श्रीकृष्ण दिवा. तर एक चांगला सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार यात मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही संघ बलाढ्य मातब्बर दिग्गज आणि 2 संघ मात्र आमने सामने भिडत आहेत. तर इच्छापूर्ती वाशिगाव संघाच्या बाबतीत जर संतोष तर सांगायचं झालं आमदार चषकाचा मानकरी ठरलाय मागच्याच काही हप्त्यात. तर मनोबल नक्कीच उंचावले आणि त्याच मनोबलाला घेऊन इथे मात्र क्रिकेट खेळतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. टाळ्या वाजून इथे स्वागत केलं जाते गोलंदाजाचं समोर सिद्धेश. इथे मात्र पहिला चेंडू त्यावर जरूर चांगला फटका. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. पहिल्या चेंडूवर चेंडू सीमा रेषे पार ब्रँडेड हिट चौकार. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. डीजे धन्यवाद डीजे. तर समीकरण पहा पहिल्या चेंडूवर बदलत आहे. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार फलंदाजाने लगावलाय. आपले इरादे इथे स्पष्ट केलेत. आम्ही देखील सामना जिंकण्यासाठी आलोय हे दाखवून दिले. म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एखादा संघ जिंकत असतो आणि एखाद्या संघाला हारावं लागतं. परंतु क्रिकेट जो संघ चांगला खेळतो तो संघ नेहमीच जिंकतो. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 5 आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावा या कंपल्सरी काढायच्यात. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावलाय फलंदाज सिद्धेशने. गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र बिग हिट मोठा फटका. चेंडू चाललाय सीमा रेषे पार ब्रँडेड हिट. ज्या प्रकारे 2011चा वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनीने संपवला होता त्याच प्रकारचा हा फटका. श्रीकृष्ण दिवा संघ मात्र आजच्या दिवसातील दुसरा सामना थाटामध्ये विजय संपादन करतोय आणि पुन्हा एकदा संधी मिळते ती डीजे मास्टरला. तत्पूर्वी विनंती आहे टॉस विन झालाय विराट 11 करावे. तुमचा निर्णय करावे संघ तुमचा निर्णय. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर तुमचं शतरक्षण करण्यासाठी त्वरित तुम्ही मैदानामध्ये जा. आणि फ्रेंड्स 11 कोपरखेरणे मिलिंद बेटा अँड कंपनी आपल्याला विनंती करतो तुमची सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवा आणि सामना लगेच चालू करा.